जिल्हा हिंडलगा केंद्र कारागृह आहे, जेल. त्या जेलमध्ये 1950मध्ये 3 महिने स्वातंत्र्यवीर सावरकरांना बंधन करून त्या जेलमध्ये ठेवलेलं असतात. तर त्या जेलमध्ये इतकं थोर, इतकं महापुरुष, इतका श्रेष्ठ क्रांतिकारी, आदर्श पुरुष, त्यागी, बलिदान केलेल्या व्यक्तीचं काही फोटो नाही, कार्यक्रम नाही, फलक नाही. तर हे सावरकर भक्त असेल, देशभक्तांना अवमान आहे, अपमान आहे. त्याकरता मागं हे 22 म्हणजे मागं BJP सरकार असलेल्या वेळेला गृहमंत्री आणि बाकीचे सगळे मिळून आत जाऊन त्या सावरकर कुठल्या कोठडीत होते त्या कोठडीत जाऊन बसून तिथं एक फोटो लावून पूजा करून आले. आता काँग्रेस सरकार आल्यावर ते काढले, टोटल सगळं हे काढून ठेवले. म्हणजे हे अपमान आहे. आम्ही देशभक्तांना हे अपमान आहे, देशभक्तांना एक स्वाभिमान शून्यता दाखवणं हे चुकीचं आहे. त्याकरता आम्ही 13 तारीखला जुलै 13 हा सावरकरांचा सुटका झालेला दिवस आहे, 1950 जुलै 13. तर त्या दिवशीच आम्ही जेलच्या समोर एक भावचित्र, एक फोटो ठेवून पूजा करायचा निर्णय घेतलेला आहे. आणि काँग्रेस सरकारनं एक आम्ही 5 डिमांड ठेवलेला आहे. मूर्ती प्रतिष्ठान करावा, फोटो लावावा, फलक लावावा, रेल्वे स्टेशन, बसस्टँड आणि विमान निल्दाणवरही तिथंही फोटो फलक लावावा, पाठ्यपुस्तकमध्येही ह्यांचं नाव यावं. एक आदर्श त्यागी व्यक्तींचं, सावरकरांचं हे यावं म्हणून आमचं डिमांड आहे. 13 तारीखला N. रविकुमार MLC आणि अभय पाटील MLA, माजी हाली असे सगळे, बाकी सगळे ह्या कार्यक्रमाला राहणार आहेत. आणि सर्वांना मी विनंती करत आहे, 13 तारीख सकाळी 11 वाजता हिंडलगा जेलच्या समोर एक छोटासा कार्यक्रमाला भाग घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो. काँग्रेस सरकारला मी सांगत आहे की काँग्रेस सरकारला क्रांतिकारी, देशभक्त ह्यांनी नको आहे. याकूब मेमन पाहिजे, अब्दुल कलाम नको आहे. आणि अजूनपर्यंत देहलीच्या रोडला अकबर रोड, हुमायून रोड, बाबर रोड असं देशद्रोहींचे रोडचं नाव आहे. पण हा असले त्यागी वीरांचं फोटो असेल, त्यांचं फलक असेल, नाही असेल, हे चुकीचं आहे. काँग्रेस सरकारला मी खंडन करतो, विरोध करतो आणि डिमांड करत आहे की ह्या 5 आमचे काय डिमांड आहेत ते पूर्ण करावं असं मी विनंती